हरकत नाही, रिव्हिजनच आहे हे. हा रिव्हिजन आहे म्हणून म्हटलं की तसा काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे त्यानंतर मग माझं विमान अजून वर जात आहे. अजून वर गेल्यानंतर परत ढगात गेलं, परत माझ्यातला स्वरूप शून्य एव अवस्था निर्माण झाली. अँड व्हेन आय कम आउट ऑफ दिस आय एम इन द थर्ड लेवल ऑफ रियालिटी, म्हणजे तिसऱ्या याच्यावर वितर्क, विचार आणि आनंद, आनंद याच्यावर मी आता गेलेलो आहे. आणि नंतर परत एकदा मी याच्यात गेल्यानंतर मीच गेलोय अस्मितेच्या लेवलला. आणि म्हणून पतंजली मुनींनी पहिल्या पादामध्ये सांगितलेलं आहे की हे जे टप्पे आहेत, वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, ह्या टप्प्यातून गेल्यानंतर यू आर ऍट द पीक ऑफ संप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधीची ही 4 स्टेशन आहेत, एकापेक्षा एक तरल असलेली. वन आफ्टर अनदर these levels are subtle, subtler and subtlest. अँड वेन यू आर देअर इन संप्रज्ञात समाधीच्या अस्मिता लेवलला, आता जेव्हा तुम्ही, व्हॉट इज युअर व्हेकल नाव, नाव युअर व्हेकल इज द अस्मिता. ओके. अँड नाव वेन यू आर स्टिल कंटिन्युइंग दॅट थिंग, slowly and slowly now you are going to the nirbija samadhi. Now up to this there is a bija. Bija, what is that bija? What is the seed? That seed is the ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन. त्या मेडिटेशनच्याच ऑब्जेक्टच्याच खोलात 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 मी जात होतो. ओके. नाव दॅट इज द सीड, दॅट इज स्टील देअर. ते संस्कार आहेत माझ्यावर आता. अँड नाव विथ परावैराग्य व्हेन आय रिमूव्ह दिस आय गो टू द निर्बीज समाधी. त्या निर्बीज समाधीचे पण संस्कार माझ्यात येतात. अँड व्हेन दॅट परावैराग्य इज टू द पीक, I go to the Kaivalya. That is the peak of this meditation process. Now, why I am available? It is because that now what we are discussing about the parinama, that is the transformation. Okay, this transformation you have to understand. Now, in everything in this universe, कोणाला काही विचारायचं आहे का? मी म्यूट करू का सगळ्यांना? कोणाचा तरी चालू आहे. रोहिणी. सो नाउ व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट, कारण हा कन्सेप्ट जिथपर्यंत तुमचा क्लिअर होत नाही तिथपर्यंत तुम्हाला हे परिणाम जे आहेत चित्ताचे ते आणि बाहेरच्या विश्वात जे परिणाम पावलेला आहे. सी दिस कंप्लीट युनिवर्स इज मेड अप ऑफ 3 गुणाज. And every time these gunas are changing, every moment there is a change, and because of the change of these gunas there is a change in the objects. And our chitta is also one of the evolute of prakriti, so it is also made up of the gunas, 3 gunas only. So now what we have to understand is that now Patanjali Muni is talking about the parinamas, that every guna is changing. आणि हे जे काही चेंजेस होत आहेत हे चेंजेस त्यांनी 3 ह्याच्यात डिव्हाइड केलेले आहेत. 3 परिणामात डिव्हाइड केले आहेत. म्हणजे जे काही चेंजेस आहेत ते 3 ह्याच्यातच होतात, त्याला वेगळा परिणाम होत नाही. म्हणजे एक तर आपण आधी पहिले साध्या उदाहरणाने जाऊ, नंतर मग चित्ताचं बघूया आपण. आता उदाहरणार्थ झालं तर आपण एक बघितलं तर एक चिखलाचा एक माती आहे. आता या मातीमध्ये जर का तुम्ही पाणी टाकलं तर त्याचा चिखल होणार आहे. आता पहिले माती होती तो धर्मी होता, आता त्या चिखलामध्ये माती आहेच. ओके. आता त्या चिखलामध्ये पण माती आहे. त्यानंतर मग त्या मातीचा मी गोळा बनवला, त्या गोळ्यात पण माती आहे. त्या गोळ्याला नंतर मी माठाचा आकार दिला, त्याच्यात पण माती आहे. आता हे जे काही आहे म्हणजे चिखल, मातीचा गोळा, नंतर कच्चं मडकं, त्याच्यानंतर ते भाजलं ते पक्क मडकं, ह्या सगळ्याला धर्म म्हणतात. त्या मातीचे वेगवेगळे धर्म आहेत ते, हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला एक धर्म जाऊन दुसरा धर्म येतो त्यावेळेला तो धर्म परिणाम असतो त्या मातीचा, त्या धर्मीचा. धर्मीमध्ये अनंत धर्म आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्या मातीमध्येच मडक्याचंही आहे, त्या मातीमध्येच खेळणं पण आहे मातीचं. हे सगळे धर्म त्याच्यामध्ये लपलेले आहेत. ते
व्यक्तदशेत जो धर्म येईल तो आपल्याला दिसतो, बाकीचे धर्म दिसत नाहीत. आता एक धर्म जाऊन दुसरा धर्म जेव्हा येतो त्यावेळेला पहिला जो धर्म असतो तो हळूहळू कमी होत जातो, त्याचा अभिभव होतो आणि दुसऱ्या धर्माचा प्रादुर्भाव होत असतो. एका धर्माचा क्षय होतो, दुसऱ्या धर्माचा प्रादुर्भाव होत असतो. हे कंटिन्युअस चालतं ज्या वेळेला, त्यावेळेला त्याला म्हणतात की त्या धर्मीचा हा धर्म परिणाम होतोय. आणि ज्या वेळेला तो पहिलेचा धर्म पूर्णपणे जातो, उदाहरणार्थ तो मातीचा जो गोळा आहे त्याचं पूर्णपणे माठ तयार झाला, तर तो जो मातीचा गोळा हा जो धर्म होता तो पूर्णपणे नष्ट झाला आणि आता माठ हा नवीन धर्म त्याच्यावर आला. म्हणजे याचा 100% आपल्याला तिथे अनुभव आला. थोडक्यात म्हणजे हा धर्म परिणाम आहे की एक धर्म जातो, तो मातीचा गोळा हळूहळू आकार रूप घेत जातो आणि दुसऱ्या धर्माचा त्याच्यात प्रादुर्भाव होत असतो. आणि ज्या वेळेला तो प्रादुर्भाव पूर्ण होतो त्यावेळेला तो पूर्णपणे धर्मी हा या धर्मामध्ये प्रविष्ट झाला असं म्हणतो. त्यावेळेला आपण म्हणतो की तो जो धर्म लपलेला होता, माठ हा जो धर्म लपलेला होता, जो अनागत लक्षणाने होता, तो आता वर्तमान लक्षणाने प्रतीत झाला. सो दिस इज द लक्षण परिणाम. पहिला धर्म परिणाम, त्याच्यानंतर लक्षण परिणाम. लक्षण परिणाम हे काळावर अवलंबून असतात, अनागत, वर्तमान आणि अतीत. आता हा सुद्धा जो माठ आहे हा कच्चा आहे. आता हा जेव्हा मी भासतो हे होतो तेव्हाही तो धर्म बदलतो. आता पक्का माठ तयार होतो, तो जेव्हा मी भासतो त्यावेळेला हळूहळू याचा जो ओला माठ असतो तो धर्म निघून जातो आणि पक्का माठ तयार होतो. हा परत धर्म परिणाम झाला. आणि जिथपर्यंत तो धर्म परिणाम होतोय तिथपर्यंत एकाचा क्षय एकाचा उदय होत असतो. आणि मग मी पक्का माठ झाल्यानंतर तो वर्तमान अवस्थेत येतो. तो जो पक्का माठ आहे तो ह्याच्यात होताच, अनागत अवस्थेत होता. म्हणजे भविष्य काळात येणारे हे अनंत धर्म त्या मातीत आहेत. त्यातलं त्याला जे काही निमित्त कारण आणि उपादान कारण आणि बाह्य सृष्टीतलं जे जे काही त्यांना सामग्री मिळेल त्या ह्याच्याप्रमाणे ते होत असतं. उदाहरणार्थ भोपळ्याचं बी म्हटलं आपण किंवा कुठलंही बी म्हटलं, ते समजा मातीत पडलं, ते मातीत पडलं त्यावेळेला ते जे बी आहे ते टणक आहे. परंतु त्याला जेव्हा उद्बोधक अशी माती, पाऊस, खत वगैरे मिळालं त्यावेळेला हळूहळू त्या बीचं रूपांतर होत गेलं. ती बी पहिले कडक होती, त्याच्यानंतर ती लिबलिबीत झाली. त्या लिबलिबीत झाल्यानंतर तिच्यातून फुटून अंकुर निर्माण झाला. हे सगळे धर्म त्या बी मधले आहेत, हे लक्षात घ्या. हे धर्म परिणाम आहेत ते. म्हणजे पहिले कडक बी, त्याच्यानंतर लिबलिबीत झालेली बी, त्याच्यानंतर त्याच्यातून फुटून अंकुर आला, तो अंकुर हा वेगळा धर्म आहे. तो अंकुर पुढे वृक्षात रूपांतर झालं, तो वेगळा धर्म आहे. हे सगळे धर्म कशाने निर्माण झाले? बाह्य प्रकृतीने, क्रियाशक्ती जी त्या बी मध्ये होती त्या क्रियाशक्तीला उद्बोधक असं साधन मिळालं. काय साधन मिळालं? पाणी, माती, खत, हे सगळं मिळालं अँड देयर इज अ चेंज. आता तसाच चेंज इथे मडक्यामध्ये पण झालाय. याला फक्त निमित्त कारण कोण आहे? कुंभार आहे. त्या बीला निमित्त कारण काय आहे? तर त्याची स्वतःची क्रियाशक्ती आणि बाह्य परिस्थिती. बट व्हॉट एव्हर इट मे बी, देर इज अ चेंज. आता ज्या वेळेला हा माठ तयार झाला, पक्का भाजून तयार झाला, त्याच्यानंतर मी त्याच्याकडे जेव्हा बघतो आपण त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हा माठ तोच आहे. थोडक्यात म्हणजे मला आता तुल्य प्रत्यय यायला लागला की पहिल्या क्षणातला माठ, दुसऱ्या क्षणातला, हा जो तुल्य प्रत्यय हा येत राहिला. अशी काही वर्ष गेल्यानंतर त्यानंतर तो माठ आपोआप फुटतो आणि त्याची परत माती होतोय. जिथपर्यंत हा माझा तुल्य प्रत्यय आहे तिथपर्यंत तो त्याचा अवस्था परिणाम असतो. अवस्था परिणाम म्हणजे तुल्य प्रत्यय असणं. आणि कुठच्याही गोष्टीचा एक धर्म आल्यानंतर तो काही काळ टिकतो. तो काही काळ टिकल्यानंतर त्यानंतर हळूहळू तो धर्म नाहीसा होत जातो. जिथपर्यंत तो टिकतो तिथपर्यंत त्याचा प्रत्यय तुल्य असतो. जरी त्याच्यात चेंज होत असला तरी आपल्याला दिसत नाही. आपल्याला प्रत्यय तुल्य प्रत्ययच वाटतो. जिथपर्यंत तुल्य प्रत्यय आहे
तिथपर्यंत त्या माठाची तो अवस्था परिणाम आहे. म्हणजे थोडक्यात माती हा धर्मी आहे, त्याच्यावर गोळा, मातीचा गोळा, कच्च मडकं, त्याच्यानंतर पक्क मडकं, हे सगळे धर्म आलेत. एक धर्म अनागतातून वर्तमानात आलाय, वर्तमानात असलेला धर्म अतीत म्हणजे भूतकाळात गेलाय, परत तो धर्म काही काळ टिकला, त्याची अवस्था जी आहे ती अवस्था तुल्य प्रत्ययाची आली, त्याच्यानंतर परत तो जो धर्म आहे तो धर्म हळूहळू क्षय होत चालला, नवीन धर्म हळूहळू उदयाला येत चालला. आणि ही जी प्रक्रिया आहे धर्म लक्षण अवस्था, ही प्रक्रिया प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला सृष्टीत दिसून येते. आता पतंजली मुनींनी असं सांगितलंय की ही नैसर्गिक प्रक्रिया पण होते, किंवा माठाच्या बाबतीत म्हटलं तर त्याला निमित्त कारण असतं, त्यामुळे इट गेट्स ऍक्सिलरेटेड. इफ इट डझंट गेट ऍक्सिलरेटेड, इट इज बाय दी नेचर. नेचर विल टेक केअर ऑफ दॅट, कारण गुण हे एकमेकात खेळत असतात. तसंच आपलं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये पण परिणाम होत असतात. प्रत्येक वेळेला परिणाम पावत असतो. कोणी समोरचा माझं वाईट केलेला माणूस समोर आला की माझ्या चित्तामध्ये परिणाम होतो, मी रागावतो, माझ्या चित्तामध्ये रागाच्या वृत्ती होतात. सो एव्हरी टाइम इट इज गेटिंग मोडिफाईड. मग कधी मी देवळात गेलो तर शांत होतो, कळलं की नाही. आता हे नॅचरल प्रोसेस आहेत माझी. परंतु योगाभ्यासी माणसाला जर का ठरवलं तर तो आपल्या चित्ताला परफेक्ट शिस्त लावू शकतो आणि त्या शिस्तीमध्ये हा पाहिजे तो परिणाम घडवून आणू शकतो, असं पतंजली मुनी याच्यात सांगतायत. आणि ते जे परिणाम आहेत त्या परिणामालाच त्यांनी धर्म किंवा निरोध, नंतर समाधी आणि एकाग्रता परिणाम म्हटलेलं आहे. इट इज को रिलेशन विथ द धर्म लक्षण अवस्था परिणाम. ते आपण पुढे बघूया. नाउ व्हॉट इज दिस निरोध परिणाम? मी तुम्हाला म्हटलं तसं की बेसिकली चित्त हे देखील एक प्रकृतीचंच इव्हॉल्यूट आहे. सो देर इज ऑलवेज ए चेंज. आपलं चित्त कधीही शांत नसतं, प्रत्येक क्षणाला बदलत असतं. काही वेळेला तुल्य प्रत्यय असतो, काही वेळेला एक धर्म जाऊन दुसरा येत असतो, कळलं की नाही. माझी इच्छा, कारण मी सजीव प्राणी असल्यामुळे माझी इच्छा, माझी विल पॉवर त्याच्यात काम करत असते, कळलं की नाही. जसं कुंभाराची इच्छाशक्ती त्या मातीवर काम करत असते, तशी माझी इच्छाशक्ती माझ्या चित्तावर काम करत असते. आणि त्या चित्तावर काम करत असल्यामुळे आय हॅव गॉट एव्हरी राईट टू ट्रान्सफॉर्म माय चित्त. दॅट ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड परिणाम. सो दॅट चित्त, आणि त्यातला जो पहिला परिणाम पतंजली मुनींनी सांगितलाय तो निरोध परिणाम आहे. आता हे परिणाम, याचा अर्थ मी माझ्या चित्ताला लावलेली शिस्त, मी काहीच जर केलं नाही तर ते परिणाम पावणारच आहे, पण हॅपॅसाइडली परिणाम पावणार आहे. हा एक माणूस प्रेमळ माणूस आला, प्रेमाच्या उर्मी आल्या. एखादा लुटणारा मला माणूस आला, रागाच्या उर्मी आल्या. देवळात गेलो, शांततेच्या उर्मी आल्या. कंटिन्युअस बदलत असणार आहे. पण ह्याच्यातून मी साध्य काहीच नाही करू शकणार आहे, बिकॉज आय वॉन्ट टू नो द रियालिटी. व्हॉट इज द इसेन्स ऑफ योगाभ्यास? I should know the reality behind me. What is the reality? That reality is the Purusha. Now, if I really want to reach to that level, then I must discipline my chitta. And that discipline can be done with these three parinamas. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यातला पहिला जो आहे तो त्यांनी सर्वात महत्वाचा म्हणजे निरोध परिणाम सांगितलेला आहे. तो निरोध परिणाम सांगताना ते म्हणतायत की व्युत्थान निरोध संस्कारयोः अभिभव प्रादुर्भावौ निरोध क्षण चित्त अन्वयो निरोध परिणाम. हा म्हणजे काय सांगितलं त्याने की निरोध परिणाम इज दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ माइंड इन विच इट बिकम्स प्रोग्रेसिव्हली परमिएटेड by that condition of nirodha which intervenes momentarily between an impression which is disappearing and the impression which is taking its place. Let us understand this point now. इथे निरोध हा जो शब्द वापरलेला आहे, हा शब्द निर्बीज समाधीकडे जाण्याचा निरोध वापरलाय. ऍक्च्युअली प्रत्येक क्षणी आपण जेव्हा योगाभ्यास करतो त्यावेळेला प्रत्येक क्षणी आपण निरोध करतच असतो. आपलं चित्त 5 भूमींवर असतं: क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध.
बरोबर आहे. चित्तामध्ये क्षिप्त, विक्षिप्त आणि मूढ चित्त जेव्हा असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या अनकंट्रोल्ड असतात, आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. एकाग्र चित्त जेव्हा होतं त्यावेळेला आपल्याला शिस्त लागते एकाग्र चित्ताची, आणि त्याच्याही पुढे जाऊन निर्वृत्तिक जेव्हा चित्त होतं त्यावेळेला ते निरुद्ध चित्त होतं, निरोध परिणाम त्याला म्हणतात. सो हिअर मी मगाशी सांगितलं तसं की जेव्हा तुम्ही मेडिटेशनल प्रॅक्टिस करत असता त्यावेळेला जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही पहिल्यांदा वितर्क भावनेने करत असता, म्हणजे ग्रॉस मॅनिफेस्टेशन यू आर कॉन्सन्ट्रेटिंग. बरोबर आहे. त्या ग्रॉस वरून म्हणजे वितर्कावरून विचार, विचारावरून आनंद, आनंदावरून अस्मिता, आणि अस्मितेनंतर जेव्हा तुम्ही कंटिन्यू करता त्यावेळेला एक क्षण असा येतो की ते जे काही तुमचं सीड आहे, ते जे काही बीज आहे ते बीज निघून जातं आणि तुमचं जे चित्त आहे ते चित्त फक्त त्या पुरुषाच्या प्रकाशाने झकाकतं. परंतु ते इतकं क्षणभर असतं कारण की एवढे संस्कार आमचे पूर्वीचे आहेत की त्यामुळे ते परत येतं. हा जो निरोधक क्षण आहे, हा निरोधक क्षण वाढवणं म्हणजे निरोध परिणाम. आता हा निरोधक क्षण वाढवायचा म्हणजे कसा वाढेल, तर व्युत्थान. आता निरोध म्हणजे थोडक्यात निर्बीज समाधीच्या दृष्टीने व्युत्थान याचा अर्थ संप्रज्ञात समाधी, हे लक्षात घ्या. ते व्युत्थानच आहे. म्हणजे कम्पेअर टू मूढ, विक्षिप्त आणि क्षिप्त याच्या अनुषंगाने एकाग्रता परिणाम जो आहे किंवा चित्त जे एकाग्र होतं ते ह्याच्यापेक्षा जास्त सटल आहे. परंतु व्हेन निरुद्ध, दॅट धिस एकाग्रता इज ऑल्सो बहिरंग योग, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे इथे जेव्हा तुम्ही मेडिटेशनल प्रॅक्टिसमध्ये संप्रज्ञात समाधीच्या पीकला जाता, म्हणजे जेव्हा यू आर गेटिंग दी समाधी ऑफ अस्मिता भाव, त्याचे चित्तावर जे संस्कार असतात त्या संस्कारांना इथे व्युत्थान म्हटलंय. सो आउटवर्डली संस्कार, आउटवर्डली इम्प्रेशन. सो व्युत्थान संस्कार आणि निरोध संस्कार हे दोन आहेत. व्युत्थान संस्कार कशाला म्हणतायत, तर संप्रज्ञात समाधीच्या याला व्युत्थान संस्कार असं म्हटलेलं आहे. आणि निरोध संस्कार याचा अर्थ असा आहे की निरोधाचा जो क्षण आहे. व्युत्थान संस्कार म्हणजे अटॅचमेंट फॉर द वर्ल्डली थिंग्स. वर्ल्डली थिंग्स म्हणजे इथे संप्रज्ञात समाधी, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि निरोध संस्कार म्हणजे अटॅचमेंट फॉर द निर्बीज समाधी. नाउ व्हॉट इज हॅपनिंग इज दॅट दिस at the beginning when yogi reaches the stage of sabija samadhi and continues his sadhana, it may happen that for some moment his chitta transcends this stage and goes beyond the sabija samadhi and it enters into the nirbija samadhi. निर्बीज समाधीत गेल्यानंतर त्याचे संस्कार थोडेसे त्याच्यावर येतात आणि तो परत सबीज समाधीत येतो. परंतु जेव्हा तो प्रॅक्टिस कंटिन्यू करत असतो त्यावेळेला हळूहळू हे व्युत्थान संस्कार जे आहेत हे कमी कमी होत जातात. सो व्हॉट इज हॅपनिंग इज दॅट द अटॅचमेंट टुवर्ड्स द निरोध इन्क्रीजेस अँड व्युत्थान संस्कार जे आहेत ते कमी कमी होत जातात. सो व्युत्थान संस्कार अभिभव आणि निरोध संस्कार प्रादुर्भाव, ही जी स्थिती होते हळूहळू हळूहळू, ही स्थिती अशी येते की हळूहळू हा जो धर्म आहे, कुठला धर्म, व्युत्थान धर्म आणि निरोध धर्म, हळूहळू व्युत्थानाचा धर्माचा अभिभव होतो आणि निरोध संस्काराचा धर्माचा प्रादुर्भाव होतो. हे जेव्हा चित्तामध्ये चाललेलं असतं त्यावेळेला त्याला म्हणायचं की चित्त हे निरोध परिणाम होत आहे चित्तामध्ये. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज निरोध परिणाम. काही लक्षात येत आहे? खूप कठीण आहे, याच्याबद्दल वाद नाही म्हणजे. परंतु एक लक्षात घ्यायचं की आपली जी मेडिटेशन आहे, आपलं जे ध्यानाची प्रक्रिया आहे, ती ध्यानाची प्रक्रिया ही धारणा, ध्यान, समाधी आणि तेही परत वितर्क, विचार, आनंद, अस्मिता आणि त्याच्या पुढे निर्बीज ही आहे. हे एकदा डोक्यात तुमच्या बसलं की मग तुम्हाला काय, आणि प्रत्येक वेळेला
तुम्हाला समाधी अवस्थेच्या आधी ही जी अवस्था आहे ध्यानाची ती येते. ती त्या त्या लेवलला येते. वितर्काच्या लेवलला येते, विचाराच्या लेवलला येते, आनंदाच्या लेवलला येते, अस्मितेच्या लेवलला येते. आणि अस्मितेत आल्यानंतर यू आर ऍक्च्युअली नाव द लास्ट स्टेजवर आलेला असतात. कारण अस्मिता दॅट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ युअर एक्झिस्टन्स. कारण मी आहे हा जो भाव आहे हा आपण कधीच अनुभवलेला नाहीये. मी आहे असं आपण कधीच अनुभवत नाही. मी कोणीतरी आहे असं जास्तीत जास्त अनुभवतो, तेही ग्रॉस लेवलला आपण अनुभवतो, सटल लेवलला नाही अनुभवत. त्याचा जो सटल लेवल आहे अनुभवाचा मीचा, त्या मीचा सटल आहे तो जो आनंद आहे, तो जो आनंद आहे, तो मी आनंदी आहे हा जो भाव आहे ना, आपल्याला तोही कधी मिळत नाही. आपल्याला फक्त मी कोणतरी आहे, मी इंजिनियर आहे, मी श्रीमंत आहे, मी हे आहे, हे भाव आपल्यात असतात. पण तो आनंदाचा भाव आपण कधी अनुभवत नाही. दॅट इज सटलर दॅन धिस अहंकार. आणि तो जेव्हा येतो तुमच्यात, त्यानंतर जेव्हा तुम्ही कंटिन्यू करता त्यावेळेला इव्हन यू ट्रान्झेंड दॅट पार्ट ऑल्सो अँड यू गो टू दी अस्मिता लेवल. दॅट मीन्स नाव ओनली आय एम. आणि दॅट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ युअर एक्झिस्टन्स. की त्याच्या पुढे आता काही होऊ शकणार नाही. त्याच्या पुढे आता फक्त आणि फक्त एकच उडी येते, म्हणजे पुरुषाचं. आता तुमचं चित्त उजळलेलं आहे अस्मिता भावानी. स्वरूप शून्य एव अर्थमात्र निर्भासम. त्या अस्मितेचाच इसेन्स तुमच्या चित्तामध्ये आलेला आहे. संप्रज्ञात समाधीच्या पीकला जेव्हा या 4 टप्पे ओलांडून तुम्ही जाता, वितर्क, विचार, आनंद आणि अस्मितेला जाता, त्यावेळेला तिथे फक्त आणि फक्त प्युअरेस्ट फॉर्म ऑफ युअर एक्झिस्टन्स शाईन्स. सो देर इज अगेन दॅट समाधी, बट अगेन यू हॅव टू कंटिन्यू. कारण त्याचे संस्कार आहेत तुमच्यावर, तेही संस्कार जायला पाहिजेत. आणि मग फक्त आणि फक्त संस्कार, आता तुम्हाला जे संस्कार आहेत तुमच्या चित्तावर, ते मी आहे याचे संस्कार आहेत. म्हणजे व्हेइकल इज देअर. त्यामुळे तुमचा कॉन्शियसनेस हा त्या व्हेइकलला धरून आहे. आता तो जो कॉन्शियसनेस आहे, त्या कॉन्शियसनेसनीच त्या कॉन्शियसनेसला बघायचा आहे. ही जी अवस्था आहे, कळलं की नाही? म्हणजे भगवंतानीच भगवंताला बघण्याचा प्रक्रिया आहे. ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जेव्हा तुम्ही कंटिन्यू कराल त्यावेळेला याचे संस्कार निघून जातील, या अस्मितेचे, आणि तुम्ही निर्बीजमध्ये जाल. ही जेव्हा प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुमचं चित्त हळूहळू निरोध परिणामाला गेलं असं म्हणता येईल. त्याच्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस लागते. हे सगळं जे आहे सगळं ऍडव्हान्स योग्यांसाठी आहे, हेही लक्षात घ्या तुम्ही. It is only meant for advanced yogi. You may not understand this point. What I want to say, what Patanjali wants to say. This is something which you have to understand, that you have to change. कारण हे पुरुषार्थ आहे हा. ह्या पुरुषार्थाने तुम्ही तुमचं चित्त जे आहे ते परिणाम पावायचा आहे. You have to transform your चित्त into निरोध ट्रान्सफॉर्मेशन. You have to modify your चित्त into निरोध. आणि त्याची जी प्रशांत वाहिता आहे, व्हेन यू आर गोइंग इन टू दॅट लेवल, दॅट प्रशांत वाहिता, पुढचं जे सूत्र आहे ते असं सांगताय की तस्य प्रशांत वाहिता संस्कारा. म्हणजे प्रशांत वाहिता इज अचीव्ड. कशी अचीव होणार? कारण तुम्हाला परत मी सांगतो, आपल्या चित्तामध्ये अनंत संस्कार आहेत. ते संस्कार तुम्हाला परत सबीज समाधीत आणतात. परंतु तुम्ही कंटिन्यू जर केलं तर हळूहळू ते संस्कार जात जातात आणि निरोधाचे संस्कार जास्तीत जास्त येत राहतात. एक वेळ अशी येते की निरोधाचेच पूर्ण संस्कार असतात, त्यावेळेला ती प्रशांत वाहिता होते. म्हणजे आता तुम्हाला त्रास नाहीये कुठे, खटके नाहीयेत कुठे. सततम तैल धारेव सारखं सतत एकच एक पुरुषाचं तुम्हाला हे राहतं. तस्य प्रशांत वाहिता संस्कारात. नाउ हाऊ टू अचीव दिस प्रशांत वाहिता? थ्रू अभ्यास आणि निर्बीज समाधी. अभ्यास ऑफ निर्बीज समाधी आणि वैराग्य ऑफ सबीज समाधी. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः असं सांगितलेलं आहे. सो नाउ यू हॅव टू डू द अभ्यास कंटिन्युअसली. यू हॅव टू डू द अभ्यास ऑफ निर्बीज समाधी अँड द वैराग्य ऑफ सबीज समाधी. कारण सबीज समाधीतच सगळी तुम्हाला
ही येणार आहेत, विभूतीच मिळणार आहेत. कळलं की नाही? त्या विभूतीबद्दल वैराग्य येणं हे खूप महत्वाचं आहे. ते जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत तुमचा अभ्यास हा पूर्ण होणार नाही आणि तो निर्बीज समाधीपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. आणि म्हणून ती जिथपर्यंत प्रशांत वाहिता होत नाही, ड्यू टू रिपीटेड इम्प्रेशन्स ऑफ निरोध परिणाम, इट्स फ्लो बिकम्स ट्रँक्विल. दॅट फ्लो शुड बी ट्रँक्विल. अदरवाइज इट इज गोइंग देअर निर्बीज, अगेन कमिंग बॅक, अगेन गोइंग देअर, अगेन कमिंग बॅक. इट इज हॅपनिंग लाईक दिस. पण ती प्रशांत वाहिता जर व्हायची असेल तर अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध, अभ्यास ऑफ दिस निर्बीज समाधी अँड वैराग्य ऑफ सबीज समाधी. थोडक्यात वैराग्य ऑफ ऑल दी एक्स्ट्रा सेन्सरी पॉवर्स विच यू आर गेटिंग ड्यू टू दी संप्रज्ञात समाधी, द मास्टरी ओव्हर संयम. ते कशा कशा मिळतात, काय मिळतात, कळलं की नाही? हे सगळं आपण पुढे बघणारच आहोत, कारण अख्खा चॅप्टरच त्याच्यावर आहे. परंतु त्याच्या मागचा जो हे आहे, कार्यकारण भाव आहे, कॉज अँड इफेक्ट जे रिलेशन आहे, फॉर दॅट यू मस्ट अंडरस्टँड धिस पॉइंट, व्हॉट इज निरोध परिणाम. आता हा पुरुषार्थ आहे. तुम्ही हे काहीच जर केलं नाही तर तुमचं चित्त परिणाम पावणारच आहे. पण त्या परिणाम पावण्याला देर इज नो डिसिप्लिन. म्हणजे कोणी बाहेरचा माणूस येऊन माझं चित्तावर अतिक्रमण करू शकतो. मी मगाशी म्हटलं तसंच की बाहेरचा एखादा माणूस ज्याने मला लुबाडलाय तो माणूस आला, माझं चित्त बिघडलं. सो नाव आय डोंट हॅव एनी कंट्रोल, ही हॅज गॉट द कंट्रोल ऑन माय चित्त. एखादा प्रेमळ माणूस दिसला, माझं प्रेमाने चित्त परिणाम पावतं. एखादे मला पैसे दिसले, हे दिसले, लोभाने माझं चित्त परिणाम पावतं. सो ऑल दीज आर दी संस्काराच. हे संस्कार माझ्या वृत्ती रूपाने प्रकट होतात आणि वृत्ती रूपाने प्रकट झालेले जे संस्कार असतात ते परत दुसरे संस्कार करत असतात. हे लक्षात घ्या. म्हणजे निर्वृत्तिक माणूस झाला तरी देखील संस्कार राहतात, त्या निर्वृत्तिकचे संसार राहतात. कारण संस्कार असतात ते चित्तावर असतात. दॅट इज द उपादान कारण. द संस्काराचं उपादान कारण चित्त आहे आणि वृत्तीचं उपादान कारण संस्कार आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे संस्कार जिथपर्यंत आहेत चित्तामध्ये वृत्ती येणार आहेत. आणि म्हणून निरोधाचे सुद्धा संस्कार असतात. ते संस्कार सुद्धा परावैराग्याने जातात, तिथपर्यंत जात नाहीत. कळलं की नाही? व्हेन वन गेट्स टोटली एस्टॅब्लिश इन निर्बीज समाधी, इट इज कॉल्ड प्रशांत वाहिता. So this is the one परिणाम which he is talking about, चित्तावरचे. चित्ताच्या परिणामाला त्यांनी निरोध, समाधी आणि एकाग्रता परिणाम अशी नावं दिलेली आहेत. आता तुम्ही बघितलंय की पहिल्या त्यांनी निरोध परिणाम दिलाय की व्हेन यू आर एस्टॅब्लिश इन द संप्रज्ञात समाधीच्या टॉप लेवलला, या 4 टप्पे आहेत त्यातल्या टॉपच्या टप्प्याला तुम्ही गेल्यानंतर मग ती जी निरोध परिणाम येतो, दॅट इज द निर्बीज समाधी. समाधीच्या सुद्धा कशा अवस्था आहेत? एक तर पहिले वितर्क, मग निर्वितर्क, मग सविचार, मग निर्विचार, मग सानंद आणि मग सास्मित. बरोबर आहे? ह्या अवस्था येत 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 तुम्ही आल्यानंतर त्याच्या पुढे काय आहे? त्याच्या पुढे निर्बीज समाधी. आणि निर्बीज समाधीचे पण संस्कार असतात, हेही लक्षात घ्या तुम्ही. ते जिथपर्यंत संस्कार आहेत तिथपर्यंत तुम्ही त्या कैवल्याला बघू शकत नाही. थिन पडदा आहे तुमच्या त्या पुरुषाच्या आणि तुमच्या चित्तामध्ये, थिन पडदा आहे तो. ते पण संस्कार जेव्हा जातात, ते संस्कार जातील केव्हा? परावैराग्याने जातील. त्या परावैराग्याचे जेव्हा संस्कार तुमच्यावर येतात त्यावेळेला तुम्हाला तोही पडदा निघून जातो आणि देन दिस चित्त विल गो इन टू दी प्रकृती अँड व्हॉट रिमेन्स इज द तदा द्रष्टुः स्वरूपैव स्थानम. ही अवस्था येईल तुम्हाला. सो दिस इज द निरोध परिणाम. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलंय की समाधी परिणाम. समाधी परिणामाचं त्यांनी वर्णन कसं केलंय? सर्वार्थता एकाग्रतायोः क्षय उदयो चित्तस्य समाधी परिणाम. आता आपण बघितलं की समाधी
च्या पर्यंत पोचण्यासाठी काय होतं, तर पहिले ध्यानावस्था यायला लागते. बरोबर आहे. ध्यानावस्था आल्यानंतर त्यानंतर ते जे बीज आहे त्या बीजाचा रूप आणि रंग फक्त मला दिसतो ध्यानामध्ये. बरोबर आहे. नामरूपात्मक मला ज्ञान होतं त्याचं, त्या बीजाचं. ते नामरूपात्मक ध्यान झालं आणि ज्या वेळेला मी कंटिन्यू केली आहे ती ध्यान प्रक्रिया माझी, ते जे बीज आहे इट गेट्स ओपन आणि आता माझं चित्त इज गेटिंग पेनिट्रेटिंग इन टू इट, लेअर बाय लेअर, लेअर बाय लेअर. आणि जसा जसा मी आत जातो तसं तसं ती सर्वार्थता आहे, कारण प्रत्येक लेअरला सर्वार्थता आहे ती. आणि त्या वेळेला माझा सेल्फ कॉन्शियस बाहेर जातो, परत सेल्फ कॉन्शियस आत येतो. कळलं की नाही. आणि परत तो सेल्फ कॉन्शियस आत आल्यावर ते थांबते प्रक्रिया, परत तो बाहेर जातो. मी जसा आत जातो सेल्फ कॉन्शियस बाहेर जातो, स्वरूप शून्य अवस्था अशी येते. म्हणून ते सर्वार्थता एकाग्रता योहो. सर्वार्थता म्हणजे हीच की हळूहळू आत जाण्याची जी प्रक्रिया आहे दॅट इज द सर्वार्थता. आणि एकाग्रता म्हणजे चित्त स्वरूप शून्य जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आय कॅनॉट गो टू द इसेन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट. Let us understand this point. I cannot go to the essence of that object. And so तो जो प्रवास आहे तो प्रवास स्टेप बाय स्टेप मी आत जातो टू दॅट लेवल व्हेअर नाव इट स्टॉप्स. मी मगाशी तुम्हाला याचं उदाहरण दिलं की कांद्याची टरफलं हळूहळू हळूहळू खाली होतात आणि आतमध्ये जो लुसलुशीत आणि ज्युसी भाग असतो त्याच्या पुढे काही नसतं कांद्यात. सो दॅट इज द एंड ऑफ दिस, दॅट इज द इसेन्स ऑफ ओनियन. ओके. त्याच्या पुढे काही नसतं. तसंच तो जो काही माझा हे आहे त्याच्या डिटेलमध्ये जाऊन त्याची जी रियालिटी आहे ती रियालिटी माझ्या चित्तावर जेव्हा प्रभावित होते, जेव्हा प्रकाशते, ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सर्वार्थता आणि एकाग्रता योहो क्षय उदय. म्हणजे सर्वार्थतेचा क्षय आणि एकाग्रतेचा उदय ही प्रक्रिया चालू असते. एक धर्म कुठला आहे, सर्वार्थता. मी हळूहळू आत जातोय, परंतु अजूनही मी याच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण की अजून माझी मधला जो सेल्फ कॉन्शियस आहे तो हळूहळू हळूहळू नाहीसा होणार आहे. स्वरूप शून्य इव जिथपर्यंत माझा सेल्फ कॉन्शियस आहे आय एम कलरिंग द इव्हेंट, कारण माझे संस्कार त्याला कलर करतात. मी कधीही कुठच्याही इन्सिडन्सला निरपेक्ष भावनेने बघू शकत नाही, कारण की माझ्यासोबत संस्कार झालेले असतात. त्या संस्कारामुळे मी त्या इव्हेंटला माझ्या दृष्टीने कलर करत असतो. एकच माणूस असतो, माझे काय संस्कार आहेत त्याच्याविषयीचे त्याप्रमाणे मी सांगतो की हा लबाड आहे. दुसरा जो माणूस आहे तो त्याच माणसाला सांगतो अरे नाही हा सज्जन आहे. सो दॅट इज नॉट द रियालिटी बिकॉज आय एम कलरिंग इट. जिथपर्यंत माझा सेल्फ कॉन्शियसनेस आहे तिथपर्यंत मी त्याच्या रियालिटीला पोचू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. म्हणून मी हे उदाहरण दिलं. बिकॉज आय एम कलरिंग द पर्सनॅलिटी ऑफ दॅट पर्सन विथ माय एक्सपिरियन्सेस, विथ माय संस्कार. द अदर पर्सन इज कलरिंग ऑल्सो, but the reality is not that whether he is good or bad. The reality is something different which I cannot perceive because of my own self consciousness. जिथपर्यंत तो सेल्फ कॉन्शियसनेस जात नाही, शून्य होत नाही, that means there is a fusion of experiencer, experience and the process of experience. हे फ्युजन जे आहे, क्षीणवृत्ते हे अभिजातस्य इव, ही जिथपर्यंत प्रक्रिया होत नाही देयर इज अ फ्युजन अँड व्हॉट रिमेन्स इज द ओनली अर्थमात्र निर्भासम. तिथपर्यंत ही सर्वार्थता आणि एकाग्रता ही चालू असते. एकाग्रता याचा अर्थ एकाग्र चित्त होणं, दॅट मीन्स द संप्रज्ञात समाधी. कळलं की नाही. ती संप्रज्ञात जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत हा खेळ चालू असतो. माझं चित्त जातं परत आत येतं, परत जातं परत आत येतं, सर्वार्थता अजून चालू आहे माझी. जिथपर्यंत मी त्या एंडला पोहोचत नाही तिथपर्यंत हा खेळ चालू राहतो. ते जो खेळ चालू आहे ते जेव्हा माझं परिणाम होत जात आहे चित्त, त्याला त्यांनी समाधी परिणाम म्हटलेला आहे. सर्वार्थता एकाग्रता योहो क्षय उदयौ चित्तस्य समाधी परिणाम. सर्वार्थता, आता मी
सुरुवातीला काय झालं होतं, धारणेमध्ये काय झालं होतं की देशबंध चित्तस्य धारणा, तो देशबंधच आधी पूर्ण होत नव्हता. कृष्णाची मूर्ती ठेवली, कृष्णाच्या मूर्तीनंतर रामाची मूर्ती मध्येच आली, मध्येच कोणाची तरी दुसरीच आली, मध्येच माझा क्लायंट आला, अशा भरपूर काय 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 छब्या आल्या. ते सर्व प्रयत्नपूर्वक, पुरुषार्थच आहे तिथे, प्रयत्नपूर्वक मी हळूहळू हे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ही काढून टाकली. हळूहळू हळूहळू काढत एक वेळ अशी आली की आता कृष्णाची मूर्तीच पहिल्या क्षणाला, दुसऱ्या क्षणाला, फॉर अ लॉंगर टाइम मी जिथपर्यंत म्हणेन तिथपर्यंत फक्त कृष्णाचीच मूर्ती माझ्या चित्तामध्ये आहे. देन आय एंटर इन टू द ध्यान. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज एकाग्रता ध्यान, प्रत्यय एकाग्रता. आता हा प्रत्यय म्हणजे इट इज द कंटेंट ऑफ चित्त, त्याच्यामध्ये अनंत प्रत्यय आहे. कळलं की नाही? ही ध्यानावस्था झाली. ध्यानावस्थेमध्ये मला देशबंध एकच राहिला, बट देर आर मेनी संस्कार, मेनी प्रत्ययाज आर देअर. ते एक 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 प्रत्यय येत गेले आणि ते बाहेर गेले. जसं एक 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 विचार येत गेला माझ्या मनात आणि तो बाहेर गेला, परत येत गेला, बाहेर गेला. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज की काय ज्याला म्हणतो आपण स्वरूप शून्य इव आणि हे, अरे यार, चित्तशुद्धी. ही चित्तशुद्धी जी आहे, ही चित्तशुद्धी हळूहळू होते माझी. आणि जेव्हा पूर्ण सगळे विचार माझे बाहेर पडले त्यावेळेला दॅट इज द इसेन्स विच नाऊ शाईन्स इन चित्त अँड देर इज नो सेल्फ कॉन्शियसनेस. या सेल्फ कॉन्शियसनेस मुळेच एक 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 चित्ताचे एक 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 माझे विचार जे आहेत ते बाहेर पडले. उदाहरणार्थ कृष्णावर मी केली, ध्यानात गेलो मी, ध्यानात आता पूर्णपणे कृष्ण आला. तो कृष्ण आल्यानंतर त्याच्याबद्दलचे जे काही विचार आहेत की ह्याची आकृती कशी आहे, हा कसा नेसलाय पितांबर, हातात हे आहे ते आहे, सगळं एव्हरीथिंग, दॅट इज द ग्रॉस, दॅट इज द वितर्क. ह्या ग्रॉस लेवलला माझं सगळं हे झाल्यावर मला कळलं की आता ह्याच्या आतमध्ये कसं जायचंय. तर मग हे कशाचं बनलाय, मग हे मातीचं बनलाय का दगडाचं बनलाय, पाषाणाचं बनलाय, कुठलं आहे, मार्बल आहे, ग्रॅनाइट आहे, हे सगळं हळूहळू मी आत गेलो. त्याच्यानंतर मग त्याचं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, त्याचं कॉम्बिनेशन कुठच्या अणुरेणूत झालेलं आहे. आय गो टू दॅट लेवल अँड व्हेन आय रीच टू द इसेन्स ऑफ दॅट मूर्ती, दॅट इज द नेम अँड फॉर्म. कळलं की नाही? देन देर इज ए तुल्य प्रत्यय. तिथपर्यंत चालूच होतं माझा आत जाणं. कळलं की नाही? आत गेल्यानंतर मग तिथे तुल्य प्रत्यय आल्यानंतर तिथे थांबलो, काही क्षण तिथे एकाग्रता आली आणि नंतर मग हळूच परत माझे दुसरे विचार चालू झाले. दुसरे विचार म्हणजे या कृष्णाबद्दलचे विचार चालू झाले. मग ते कृष्णाबद्दलचे एक एक विचार यायला लागले. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज विचार. मग कृष्ण कसा होता, तो अवतारी पुरुष होता, तो कशा ह्या केल्या, गोपींना कसं हे केलं, ऑल दिस थॉट्स आर कमिंग वन बाय वन अँड आय एम जस्ट लुकिंग ॲट इट ॲज न्यूट्रल पर्सन, बिकॉज दॅट इज द मेन इम्पॉर्टंट थिंग. साक्षी भावाने बघणं हे तर पहिलं हे आहे. तिथपर्यंत तुम्ही पुढेच नाही जाऊ शकणार आहात. त्यामुळे ते एक एक विचार आलाय आणि जसे जसे ते विचार येऊन बाहेर जात गेले, माझं चित्त परिशुद्धी ही होत गेली. आणि जेव्हा सगळे विचार बाहेर पडले त्यावेळेला माझं चित्त पूर्णपणे स्टॉप झालं विचारांनी. आणि द मुमेंट द थिंकिंग स्टॉप्स, इमिजिएटली द इसेन्स कम्स इन आणि माझं चित्त त्याच्यामध्ये एकाग्र झालं. दॅट इज द फ्युजन. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान याचं फ्युजन होतं. त्यावेळेला माझा सेल्फ कॉन्शियस राहत नाही, तर चित्तामध्ये फक्त आणि फक्त त्याचा इसेन्स राहतो. आता हा इसेन्स आहे तो सटल लेवलचा आहे. दॅट इज द कृष्णा कॉन्शियसनेस. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट. पहिले जो होता तो वितर्काचा, नेम अँड फॉर्मचा हे होता, इसेन्स होता. त्याच्यानंतर आणि म्हणून ही प्रक्रिया कंटिन्युअस आहे. संयम ही प्रक्रिया कंटिन्युअस आहे. कुठपर्यंत? निर्बीज समाधीपर्यंत. हे लक्षात घ्या तुम्ही. निर्बीज समाधीपर्यंत ही प्रक्रिया संयमाची चालूच राहणार आहे. द मुमेंट आय गेट द इसेन्स ऑफ दॅट कृष्ण कॉन्शियसनेस, की नक्की कृष्ण काय होता, तो गोपींचा सखा होता का, तो देवकीचा मुलगा होता का, तो सवंगड्यांचा हे होता का, तो महाभारतातला गीता सांगणारा होता का, अनंत अनंत विचार येल्यानंतर आय एम नॉट गेटिंग द कृष्णा कॉन्शियसनेस.
हे सुद्धा शब्द अर्थ ज्ञानाने विकल्प आहेत. जरी हे विचार सटल लेवलला असले ग्रॉस पेक्षाही, तरी देखील इट इज कन्फ्युजिंग विथ शब्द अर्थ ज्ञान. इट इज टोटली कन्फ्युजिंग. So I cannot go to the essence of that, because again my self conscious is involved in that. की हा कृष्ण असा होता, कृष्ण तसा होता, कृष्णाने गोपींबरोबर रासक्रीडा खेळली वगैरे वगैरे, हे माझेच संस्कार बाहेर येत आहेत. आय हॅव नॉट गॉन टू द इसेन्स. मी जिथपर्यंत माझा कॉन्शियसनेस घालवत नाही तिथपर्यंत तो इसेन्स येणार नाहीये. आणि म्हणून तिथे ती फ्रेज वापरली आहे, स्वरूप शून्य इव अर्थ मात्र निर्भासा. द प्युअर इसेन्स विल शाईन. जिथपर्यंत माझा मीपणा आहे, जिथपर्यंत सेल्फ कॉन्शियसनेस आहे, तिथपर्यंत तो जो भाग आहे तो येणार नाही. आणि मग तो एकदा आला की परत त्याच अवस्थेमध्ये माझ्या चित्तावर ते परिणाम होत राहणार आहेत, त्याचे संस्कार होत राहणार आहेत चित्त कॉन्शियसनेसचे, आणि तिथे माझं मी पण गेलेलं असेल. असं काही वेळ गेल्यानंतर अगेन ऑटोमॅटिकली माय चित्त गेट्स दी अनादर लेवल of experience, and that is the ananda level. Now it is using the still subtler vehicle. This is the gross vehicle, is the vitarka, that is the manomaya kosha. Then the subtle vehicle, still subtler, is the vijnanamaya kosha. Still subtler is the anandamaya kosha, where now I experience the same thing with blissfulness. And so now I am experiencing the real essence of that object as blissfulness. So again there is a disturbance because of my self-consciousness. Slowly and slowly I withdrew my self-consciousness, and it is automatic, it happens. You are not going to do anything during this process. It is the spontaneous process which is happening. It is absolutely spontaneous process which is happening there. Slowly and slowly तुमचा जो सेल्फ कॉन्शियस आहे हा जात जातो आणि आनंदाच्या उर्मी त्याच्यात भरत जातात. एक वेळ अशी येते की सेल्फ कॉन्शियसनेस मर्जेस इनटू दॅट ब्लिसफुलनेस, अँड युअर चित्त इज गेटिंग निर्भासम, गेट शाइन्स विथ दॅट आनंद ओनली, अँड यू गेट द स्टिल the subtler essence of that object of meditation, which is nothing but the blissfulness. Now you continue that also, and when you continue again for some time, ते जी प्रत्यय आहे तो तुल्य प्रत्यय आहे की अरे हा तोच आनंद, तोच आनंद, तोच आनंद. कळलं की नाही? हा आनंद होता 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 त्या उर्मी पण नाहीशा होतात आपोआप. आणि नाव you are experiencing the essence of that object, which is the asmita bhav, or which is the atmic level la now you are going. That is the ह्याच वितर्क विचार आनंद अस्मिता म्हणजे नथिंग बट दी 4 स्टेजेस ऑफ गुणाज, विशेष, अविशेष, लिंग मात्र आणि अलिंग. Now you are going, when you are going to the asmita, it is the alingaवस्था. That is, you are now the प्रधान प्रकृतीत तुम्ही आहात, प्रधान याच्यात आहात तुम्ही. हे लक्षात घ्या. ह्याच 4 स्टेप्स आहेत. सी म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे समजायचं असेल तर पहिला चॅप्टर हा पक्काच पाहिजे तुमचा, त्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाहीये. पहिला चॅप्टर जर पक्का असेल तरच हे गोष्टी कळणार आहेत तुम्हाला. नाउ यू आर युटिलायझिंग दी आत्मिक लेवल, दॅट इज दी प्रधानावस्था. दॅट मी आहे, हाय जे व्हेइकल आहे, ह्या व्हेइकलवर नाव तुम्ही कामं करताय. सो नाव यू आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन ॲट आय एम, अँड अगेन यू आर गोइंग इन टू द ध्यान. आणि ध्यानाची प्रक्रिया होता 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 हळूहळू हळूहळू तुम्ही तुमचा तो जो भाव आहे मी आहेचा निघून जातो, आणि सेल्फ कॉन्शियसनेस निघून जातो, आणि दॅट अस्मिता शाईन्स. आणि त्या अस्मितेमध्ये जेव्हा तो प्रकाश पडतो पुरुषाचा, दॅट इज द इसेन्स, दॅट इज द रिअल रिफ्लेक्शन ऑफ दॅट पुरुष प्रिन्सिपल विच यू एक्सपिरियन्स इन दॅट.
And when you experience that thing, that is the ultimate pain, ultimate stage of Kaivalya. That is the pain ultimate stage of Kaivalya. Now that continues, and slowly that vehicle also drops. And now your Purusha principle is seeing the Purusha principle in you. आत्मा को आत्मा से ही पहचानने की जो प्रक्रिया है, that is what is called as योग. तिथपर्यंत तुमची व्हेइकल्स होती. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे व्हेइकल्स तुम्ही घेऊन चालला होतात. And now there is no vehicle, because these vehicles cannot understand, cannot perceive the thing which is beyond their capacity. कळलं की नाही? इंटेलेक्टच्या ही पलीकडच्या ह्या आहेत गोष्टी, आणि त्यामुळे त्या शब्दात वर्णन करता येणार नाहीत तुम्हाला. संप्रज्ञात याचा अर्थ त्या इट इज डिस्क्रायबेबल थिंग, बट दी असंप्रज्ञात यू कॅनॉट डिस्क्राईब. द निर्बीज यू कॅनॉट डिस्क्राईब दॅट एक्सपिरियन्स, बिकॉज देर इज नो सेल्फ कॉन्शियसनेस. आणि म्हणून प्रत्येक वेळेला संप्रज्ञात टू असंप्रज्ञात, संप्रज्ञात टू असंप्रज्ञात हा प्रवास चालूच असतो, टिल यू गो टू द निर्बीज समाधी. आणि निर्बीज समाधीला गेल्यानंतर तिथे थांबतो. आणि म्हणून समाधी परिणाम जो त्यांनी म्हटलेला आहे तो सर्वार्थता आणि एकाग्रता. एकाग्रता याचा अर्थ समाधी म्हणजे स्वरूप शून्य इव, आणि सर्वार्थता म्हणजे परत तुमचा सेल्फ कॉन्शियस येतो, परत तुम्ही आत जाता, तेवढ्यापुरता बाहेर जातो. हे जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला समाधी परिणाम म्हणतात. व्हेन यू गो टू द इसेन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट, नाउ इट स्टॉप्स. So that is the end of this samadhi parinama. So now your chitta is getting modified. म्हणजे आता चित्तामध्ये कुठले कुठले परिणाम झाले? एक तर धर्म परिणाम. धर्म परिणाम म्हणजे निरोध परिणाम, कारण धर्मच बदलला अख्खा. दुसरा इथेही धर्म परिणाम झाला, तो सर्वार्थता धर्म आणि एकाग्रता धर्म, हे धर्म बदलले. एक धर्म वर्तमान काळात आला, एक धर्म वर्तमान काळात जो होता तो भूतकाळात गेला, तो भूतकाळ अतीत लक्षणाने गेला. कळलं की नाही? आता ज्या वेळेला तुमचा हा समाधी परिणाम होतो, नाउ यू कॅनॉट गो बियॉन्ड दॅट, बिकॉज दॅट इज द इसेन्स. ऍट दॅट टाइम व्हॉट इज हॅपनिंग इज दॅट प्रत्येक क्षणाला येणारा जो प्रत्यय आहे तो तुल्य प्रत्यय आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. सो दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इज कॉल्ड ॲज द नेक्स्ट सूत्र, विच इज कॉल्ड ॲज एकाग्रता परिणाम. सो सर एक मिनिट, अस्मिता अवस्थेतच पुरुषाची अनुभूती येते का? पुरुषत्वाची अस्मिता अवस्थेमध्ये पुरुषाची अनुभूती नाहीये, पुरुषाच्या प्रतिबिंबाची अनुभूती येते. पुरुष अनुभव नाही, पण तो जो आरसा असतो तो इतका चकचकीत असतो की ऍज इफ यू आर एक्सपिरियन्सिंग द पुरुष प्रिन्सिपल, बट इट इज नॉट द पुरुष प्रिन्सिपल, इट इज द रिफ्लेक्शन ऑफ पुरुष प्रिन्सिपल. It is not the pure consciousness, it is the acquired consciousness by a absolutely clear mirror. तो जेव्हा मिरर निघून जाईल आणि तुम्ही डायरेक्टली, त्यालाच धर्ममेघ समाधी म्हणतात. हा, धर्ममेघ. हा, कळलं की नाही? तो धर्ममेघ समाधी याचा अर्थ देयर इज अ क्लाउड. आता तुमचं विमान परत क्लाउड मध्ये आहे, पण ते क्लाउड इतकं वितळ आहे की तुम्हाला डायरेक्ट सूर्य दिसतोय, परंतु मध्ये तो ढग आहे, पातळसा ढग आहे. अँड वेन यू क्रॉस दॅट क्लाउड, then you will directly see the sun. Exactly in a similar way, when you cross this, then only you can experience the Purusha principle. That is the Kaivalya Avastha. Kaivalya, right. बरोबर? बरोबर, yes. इथे आणखी एक सबीज समाधी जेव्हा असते, त्यामुळे आपण म्हणालात की विभूतीची अनुभूती तिथे किंवा दिसतात वगैरे सांगितलं, म्हणजे त्या सिद्धी वगैरे तिथेच का त्या याच्यामध्ये काही? सगळ्या सिद्धी ज्या आहेत ह्या संप्रज्ञात मध्येच येतात, सबीज समाधीतच येतात. निर्बीज समाधी, निर्बीज समाधी टू डेव्हलप दी वैराग्य फॉर ऑल दिस थिंग, देन ओनली यू विल गो टू दी निर्बीज समाधी. बरोबर आहे. आणि नाही, साधक बहुतेक तिथेच अडकतात त्याच्या सिद्धी. साधक तिथे, आपण तिथपर्यंतही पोहोचत नाही. जे उच्च साधक असतात ते तिथे अडकतात. राईट राईट. मला तुम्ही सांगा ना, एवढ्या आता आपण पुढे जाऊ, जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा कळतील तुम्हाला विभूती म्हणजे काय चमत्कार आहेत. आता ह्या विभूतीच होत्या ना, ज्ञानेश्वरांनी भिंत हलवली,
ही विभूतीच होती. कळलं की नाही? ही विभूती म्हणजे निर्जीवावर त्यांनी स्वामित्व मिळवलं आणि होय. चांगल्या सजीवावर स्वामित्व मिळवलं. तर सजीवावर मिळवणं खूप सोपं आहे, पण होय. निर्जीव स्वामित्व मिळवणं म्हणजे पंचमहाभूतावर स्वामित्व मिळवण्यासारखं आहे ना. आणि म्हणून तर चांगदेव लगेच खाली आले आणि नमस्कार साष्टांग घातला की बाबा माझ्यापेक्षा तू खूपच थोर आहेस. या सगळ्या विभूतीत आहेत. पण त्यांनी ते दाखवलं म्हणजे त्यांना चांगदेवांचं गर्वहरण करायचं होतं आणि त्यांना अध्यात्मात आणायचं होतं. त्यांचा हेतू चांगला होता आणि म्हणून त्यांना ती बाधक नाही ठरलं, कारण त्याच्या मागचं जे इंटेन्शन आहे ते इंटेन्शन वेगळं होतं. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर चित्तामधला जो परिणाम दाखवलाय तो परिणाम आहे तो एकाग्रता परिणाम आहे. तो एकाग्रता परिणाम त्याचं सूत्र असं आहे, ततः पुनः शांतो उदितौ तुल्य प्रत्ययौ चित्तस्य एकाग्रता परिणाम. आता चित्त एकाग्र झालाय. केव्हा एकाग्र झालाय? जेव्हा तुम्ही समाधीत स्थिर जाता त्यावेळेला चित्तामध्ये प्रत्येक शांत आणि उदित झालेला जो प्रत्यय आहे तो एकच असतो. म्हणजे उदाहरणार्थ कृष्ण कॉन्शियसनेस एकदा मी त्या लेवलला गेलो, स्वरूप शून्य इवा अवस्था माझी झाली, त्याच्यानंतर जो प्रत्यय, बिकॉज आय गो टू दी इसेन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट, नाव चित्त जे आहे ते त्रिगुणात्मक आहे, त्यामुळे ते प्रत्येक वेळेला चेंज होणार आहे, पण तो जो चेंज आहे तो तुल्य प्रत्यय आहे. असं जेव्हा होतं त्यावेळेला त्याला चित्ताचा एकाग्रता परिणाम असं म्हणतात. चित्ताचा एकाग्रता परिणाम ही त्याची अवस्था आहे चित्ताची, की चित्त आता एकाग्र अवस्थेत झालेला आहे. निरोधावस्था तिकडे आली जेव्हा प्रशांत वाहिता झाली. निरोधावस्था त्याची प्रशांत वाहिता होईल तिथपर्यंत इट इज ट्रान्सफॉर्मिंग. द चित्त इज गेटिंग ट्रान्सफॉर्म, बट वेन इट इज अ प्रशांत अवस्था. आणि म्हणून प्रशांत वाहिता फक्त निरोध परिणामाला म्हटलंय, बिकॉज दॅट इज दी अल्टिमेट हे एक्सपिरियन्स. त्याच्या पुढे एक्सपिरियन्स काही नाहीये कैवल्याच्या पुढे. अँड सो ते जे सूत्र आहे ते निरोध परिणामानंतर दिलाय, तस्य प्रशांत वाहिता संस्कारात. बाकी इथे नाहीये, कारण इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पुढच्या लेवलला जाताय. वितर्कावरून विचारात जाताय, विचारावरून अस्मिते आनंदात जाताय, आनंदावरून अस्मितेत जाताय, अस्मितेवरून निर्बीजे जाताय, निर्बीजानंतर देर इज ए प्रशांत अवस्था. नाव देर इज नथिंग बियॉन्ड दॅट. आणि प्रत्येक ह्याच्यात समाधीमध्ये यू आर गोइंग टू द इसेन्स ऍट दॅट लेवल. वितर्काच्या इसेन्सला जाता, विचाराच्या इसेन्सला जाता, आनंदाच्या इसेन्सला जाता, अस्मितेच्या इसेन्सला जाता. सो इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सो देर इज नो क्वेश्चन ऑफ प्रशांत वाहिता, कारण प्रशांत वाहिता होत नाही तर तुम्ही दुसऱ्या स्टेजला गेलेला असता. कळलं की नाही? प्रशांत वाहिता किंचित काळ असते ती, प्रशांत वाहिता नसते ती. तर इट इज जस्ट अ पिरियड of hardly 1 hour, 2 hour, 3 hour like that, and immediately the chitta get transformed into the higher level. ते इन्स्ट्रुमेंटच बदलतं. मनोमय कोशावरून हळूचकन त्याचं नाव इन्स्ट्रुमेंट टू एक्सपिरियन्स दॅट दिस थिंग. नाव द पुरुष इज गेटिंग मॅनिफेस्टेड थ्रू दी सटलर लेवल्स ऑफ व्हेकल्स. ही सगळी व्हेकल्स आहेत की ज्याच्यातून चित्त हे पावत असतं, मॅनिफेस्ट होत असतं. सो धिस इज द एकाग्रता परिणाम, की ज्या वेळेला तुम्हाला कंटिन्युअस, आपण सिनेमा बघतो की नाही, तो सिनेमा बघतो त्यावेळेला आपण माणूस चालताना बघतो. तर आता माणूस चालताना जेव्हा बघतो ते ऍक्च्युअली 10,000 वगैरे अशी चित्र असतात, एकाहून एक पटापट पटापट असतात, आणि तेव्हा तो आपल्याला चालताना दिसतो. बरोबर आहे? चित्रा आपल्याला जे सिनेमा आपण बघतो ते सिनेमा असा बघतो आपण की ती जी चित्र आहेत ती हळूहळू हळूहळू बदलत असतात, पण ती इतक्या फास्ट जातात की आपल्याला कंटिन्युअस चालण्याचा अनुभव येतो पिक्चरमध्ये. आता इमॅजिन करा की ह्याच्यामध्ये छोटे छोटे बदल करत ती चित्र असतात तिथे सिनेमागृहामध्ये. कळलं की नाही? आता असं करा की काहीच बदल नाहीये, तसाच आहे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, सगळे जे स्लाइड्स आहेत त्या तशाच आहेत. What you will experience? You will experience that the person is standing still. शांतपणे तो उभा आहे असं दिसेल, बट एव्हरी टाइम देर इज अ चेंज. पण तो चेंज इतका तुल्य प्रत्यय आहे की नाव यू आर एक्सपिरियन्सिंग दॅट ही इज स्टँडिंग. दॅट इज द एकाग्रता परिणाम.
लक्षात आलं? आता आता लक्षात घ्या तुम्ही की आता तो जो माणूस आहे त्या माणसाचं जे हे आहे त्याच्याऐवजी मी स्लाइड एक पांढऱ्या तुकड्याची टाकली तिथे. आता स्क्रीनवर तुम्हाला काय दिसेल? तर फक्त पांढरा तुकडा दिसेल, बाकी नाही काही दिसणार. बरोबर आहे? दॅट इज व्हॉट इज द ती जी असंप्रज्ञात समाधीची आहे. आणि जेव्हा मी तो पांढरा तुकडाही काढून टाकीन त्यावेळेला डायरेक्ट प्रकाश मला दिसेल ह्याच्यावरती. तो 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 पडदा पण मी काढून टाकला. दॅट इज द निरोध परिणाम. हा जो प्रकार आहे हाच प्रकार चित्ताचा होतोय. चित्त इज गेटिंग ट्रान्सफॉर्म. आता हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे आपल्याला विलफुलीच करायचं आहे. वेन देर इज ए विल ओनली यू कॅन चेंज. देर इज अ डिसिप्लिन. तो पुरुषार्थ आहे, हे लक्षात घ्या. आता चित्तामध्ये जे माझे हे परिणाम होत आहेत, म्हणजे समजा माझं चित्त वितर्क लेवललाच थांबलेलं आहे, तर आय गेट सम व्हेरी लोअर टाईप ऑफ सिद्धीज. कळलं की नाही? समजा विचार लेवलला थांबलाय, तर विचार आणि वितर्काला तर काहीच होत नाही. जिथपर्यंत तुम्ही आनंद आणि अस्मितेला जात नाही तिथपर्यंत तुम्हाला सिद्धीच मिळणार नाही. आणि ज्या काही तुम्हाला मिळतात ह्या त्या इंट्युटिव्हली मिळतात, कारण प्रज्ञेचा उदय झालेला असतो थोडासा. कळलं की नाही? त्यामुळे त्या प्रज्ञेच्या उदयामुळे छोट्या छोट्या इंट्युशन्स तुम्हाला येतात, बाकी काही फार विशेष काही होत नाही. अँड दॅट मे नॉट बी द 100% शुअर. म्हणजे 100 इंट्युशन्स आली तर त्यातली 90 खरी असतील, पण दॅट इंट्युशन इज ॲट व्हेरी व्हेरी लो लेवल. खऱ्या ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धी वेन यू आर एंटरिंग इन टू दी आनंद अँड अस्मिता, that time you are getting really, because now you have got the complete control on that. त्या सिद्धींचा जो कार्यकारण भाव आहे तो कसा आहे तो आपल्याला नंतर बघायचा. तर हे जे 3 प्रकार आहेत हे चित्ताचे झाले. आणि आता यांनी जे सांगितलेले आहेत की एतेन भूतेंद्रियेषु धर्म लक्षण अवस्था परिणाम व्याख्याता, तसेच परिणाम हे सृष्टीमध्ये होत असतात, भूत आणि इंद्रियांच्या मध्ये. कळलं की नाही? म्हणजे जी काही बाहेरची सृष्टी दिसते तुम्हाला, या बाहेरच्या सृष्टीमध्ये पण असेच परिणाम होत असतात की जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये पण त्याला नावं वेगळी दिली आहेत. त्यांनी धर्म लक्षण आणि अवस्था परिणाम दिलेला आहे. धर्म परिणाम मी म्हटलं तसं तुम्हाला की एखादी बी आहे की जी कडक बी आहे, आता ती बी कडक आहे, ती जमिनीत गेली, त्याच्यानंतर त्याला जर का बाहेरची समजा सामुग्री व्यवस्थित मिळाली तर त्या बी मध्ये असलेली जी निसर्गाने ठेवलेली कार्यशक्ती आहे त्या कार्यशक्तीमुळे इट गेटिंग ट्रान्सफॉर्म हळूहळू. आणि मग ते बीचं लिबलिबीत बी होईल, त्याच्यानंतर त्यातून अंकुर फुटेल. हे सगळे ट्रान्सफॉर्मेशन. आता हे सगळे जे धर्म आहेत हे सगळे धर्म त्या बी मध्ये होते. त्यामुळे अंकुर हा धर्म अनागत अवस्थेत होता. म्हणजे जे भविष्यात येणारे आहेत त्याला अनागत अवस्था म्हणतात. त्या धर्मांना अनागत अवस्थेतले धर्म म्हणतात. ते अनागत अवस्थेत होते. जेव्हा अंकुर आला तेव्हा तो अंकुर जो अनागत अवस्थेत होता तो वर्तमान अवस्थेत आला. वर्तमान अवस्थेत आल्यानंतर काही वेळेला तो तुल्य प्रत्यय आला. आपल्याला तो कळत नाही. दिवसा प्रत्येक क्षणाला तो अंकुर मोठा मोठा होत जातोय पण आपल्याला तो कळत नाहीये. आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये फुल ट्रान्सफॉर्मेशन होतं, झाडामध्ये त्याचं रूपांतर होतं, त्यावेळेला आपण म्हणतो की त्याचा धर्म बदलला. अंकुर हा धर्म आता अतीत लक्षणाने युक्त झाला आणि झाड हा जो धर्म अनागत याच्यात होता तो वर्तमान लक्षणात आला. आणि परत तुल्य प्रत्यय चालू झाला. ती अवस्था, तुल्य प्रत्ययाचा अर्थ अवस्था परिणाम. त्याची अवस्था काय आहे? आता बाबा अंकुर ही अवस्था आहे त्याची. का बरं अंकुर ही अवस्था आहे? बिकॉज देर इज ए तुल्य प्रत्यय. या क्षणाला अंकुर आहे, दुसऱ्या क्षणाला अंकुर आहे, तिसऱ्या क्षणाला, बट इट इज चेंजिंग. बट दॅट चेंज इज सो सिमिलर दॅट आय कॅनॉट आयडेंटिफाय. ओनली वेन आय गेट दिस सिद्धी आय कॅन सी दॅट. आपण पुढचे ती एक सिद्धी आहे ती बघणार आहोत नंतर आपण. परंतु हा जो परिणाम आहे हा परिणाम या पद्धतीचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे याच्यामध्ये परिणाम जे होत आहेत ते एक तर निमित्त कारण किंवा निसर्गाचीच क्रियाशक्ती ह्याच्यामुळे परिणाम पावत असतात ते. आणि चित्तामध्ये पण जर का आपण काहीच केलं नाही तर चित्तामध्ये पण कायम परिणाम पावतच असतात चित्त. कळलं की नाही? बट वी हॅव, बिईंग ए ह्युमन बिईंग, आय हॅव गॉट एव्हरी राईट टू डिसिप्लिन माय चित्त with these 3 परिणामास. दॅट इज निरोध,
समाधी आणि एकाग्रता परिणाम. या 3 परिणामात मी ते करू शकतो, बिकॉज आय एम द ह्युमन बिंग, आय हॅव गॉट द विल पॉवर, आय हॅव गॉट द संकल्प शक्ती आहे, इच्छा शक्ती आहे. या शक्तीच्या जोरावरच मी माझ्या चित्ताला वळण लावू शकतो आणि आय कॅन गो टुवर्ड्स दी अल्टिमेट रियालिटी बिहाइंड मी. And that ultimate reality is the Purusha principle. That is the whole yoga is there like that. And so जसे चित्ताचे परिणाम जर का मी काही केले नाही तर ते तसंच राहील. प्रत्येक वेळेला ते जाईल, मरेल, मग परत ते चित्त परत जन्म घेईल, मग परत माझ्या देह वाढेल, हे वाढेल, माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये वेगवेगळे संस्कार होतील, त्याच्यामुळे चित्तामध्ये व्यवस्थित संस्कार होत राहतील. हे चालूच राहणार आहे. पण जर का मी ठरवलं की नाही मला पुरुष ज्ञान व्हायला पाहिजे, मला मोक्ष मिळायला पाहिजे, मला कैवल्य मिळायला पाहिजे, तर आय हॅव गॉट एव्हरी राईट टू डू दॅट. आय कॅन डिसिप्लिन माय चित्त. जसं जर का कुंभाराने ठरवलं की या मातीतून मी मडकं तयार करीन, तर तो मडकं तयार करू शकतो. मग तो मडक्यात त्या मातीमध्ये पाणी टाकेल, म्हणजे तो धर्म बदलला, मातीचा धर्म बदलला. माती इज द धर्मी. त्याचा आता धर्म अनंत धर्म आहे. त्यातला एक धर्म उदयाला आला, चिखल हा धर्म उदयाला आला, मग तो त्याचा गोळा बनवेल. दुसरा धर्म उदयाला आला, पहिला धर्म निघून गेला, त्यानंतर मग त्याला मडक्याचा आकार देईल. हे निमित्त कारण आहे कुंभार. उपादान कारक काय आहे? उपादान कारण माती आहे. सो दॅट इज धर्मी. निमित्त कारण इज नॉट धर्मी. उपादान कारण इज धर्मी. जर का मातीच नसेल तर कुंभार किती येऊ तो मडकं बनवू शकणार नाहीये. हे लक्षात घ्या तुम्ही. किंवा सोनार नसेल तर त्या सोन्याचं तो कडं किंवा हे दागिने वेगवेगळे प्रकारचे बनवू शकणार नाहीये तो. त्यामुळे सृष्टीमध्ये निमित्त कारण असेल तर ती फास्ट प्रक्रिया होईल, आणि नाहीतर मग निसर्ग विल टेक केअर ऑफ इट. बट एव्हरी टाइम देर इज अ चेंज. अगदी जरी तुम्ही दगड म्हणालात तुम्ही एखादा, तरी देखील त्याच्यात दरवेळेला चेंज होतोय. दरवेळेला चेंज. एव्हरी टाइम देर इज अ चेंज. बट बिकॉज ऑफ द तुल्य प्रत्यय we cannot find out. But again I am telling you, there is a siddhi which we will discuss afterwards. There is a siddhi that yogi can understand. Oh, there is a change. This is the change. म्हणजे जसं म्हणतात ना की एक नाणं परफेक्ट 2 नाणी आहेत अगदी सेम. ती एकाच जागी मी एकदा एक नाणं ठेवलं आणि ते नाणं उचललं आणि दुसरं नाणं ठेवलं तिथे, आणि जर का आपल्यासारख्यांना विचारत हा तेच नाणं आहे. बट योगी कॅन अंडरस्टँड, कारण त्याच्यामध्ये काळाचा फरक झालाय. हे लक्षात घ्या. पहिल्या काळात जे होतं आता दुसऱ्या काळात दुसरं आहे, हे तो योगी त्याच्या पेनिट्रेटिंग पॉवरमुळे समजू शकतो. यु नो, दिस इज समथिंग डिफरंट पॉइंट. दिस इज नॉट द ओल्डर वन. तो जो काही 1 सेकंद आहे, त्या 1 सेकंदात मी तो दुसरं नाणं ठेवलं तरी तो योगी समजू शकतो, आम्ही नाही समजू शकत. दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. When you are disciplined your chitta, then you can have those powers. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय तसं की याच्यामध्ये तुम्हाला जर का तुमची इच्छा शक्ती असेल तर तुम्ही हे करू शकता. आणि या सगळ्यामध्ये धर्मी कोण आहे? तर धर्मी पुढचं जे सूत्र आहे ते सूत्र घेऊ आपण, की शांत उदित अव्यपदेश्य धर्म अनुपाती धर्मी. That means the substratum or the prakriti of any object does in her its basic properties which are subsided, manifested or unmanifested. म्हणजे अनागत, वर्तमान आणि अतीत या तिन्ही लक्षणाचे जे काही सगळे धर्म आहेत ते ज्याच्यावर आहेत त्याला धर्मी म्हणतात. शांत, ज्याचा व्यापार संपला तो शांत धर्म, ज्याचा व्यापार सुरू झाला तो उदित धर्म, आणि भविष्य काळात उत्पन्न होणारे पण तोपर्यंत केवळ शक्ती रूपाने असलेले म्हणून ज्याचं ज्ञान होऊ शकत नाही ते अव्यपदेश्य धर्म होत. या तीनही विशेष धर्मात सामान्यत्वाने जो राहतो तो म्हणजे धर्मी. म्हणजे सोन्याची वेगवेगळी तुम्ही ही केलीत, दागिने केलेत, सोनं सगळ्यात अनुस्यूत आहे, ते त्यात सामान्यत्वाने आहेच. मातीचा तुम्ही मडके करा, खेळणी करा, काही करा, माती आहेच, दॅट इज धर्मी. तसंच चित्त याचा धर्मी कोण आहे? चित्त इज द धर्मी.
त्याच्यावर वेगवेगळे धर्म उपस्थित होतात, हे लक्षात घ्या. आणि या सगळ्या धर्मींचा मेन धर्मी कोण असेल तर ते म्हणजे प्रधान प्रकृती. दॅट इज द मेन सप्लाय, बिकॉज इट इव्होल्युट्स फ्रॉम द कम्प्लीट युनिवर्स इज नथिंग बट द इव्होल्युशन ऑफ प्रधान अव्यक्त प्रकृती. दॅट इज द धर्मी फॉर एव्हरीथिंग. आता याच्यात कसं दिलंय माहितीये का त्यांनी, की एक एक हे असे आहेत स्कॉलर, त्यांनी असं म्हटलेलं आहे की बिकॉज ऑफ निरोध परिणाम. आता निरोध परिणाम याची ताकद कशी असते, तर निरोध परिणामामुळे तुम्ही त्याचे धर्म बदलू शकता. कळलं की नाही? तुम्ही हळूहळू कंगन असेल तर ते कंगन हळूहळू तुम्ही बदलू शकता, आणि असे आपण बघितलेले आहे. ते कंगन बदलून तुम्ही वेगळा दागिना करू शकता बिकॉज ऑफ दी पॉवर ऑफ युअर मेडिटेशन. आणि त्यामुळे समाधी निरोध परिणाम ज्याला साधलेला आहे, ही कॅन चेंज इट. त्यानंतर मग बिकॉज ऑफ समाधी परिणाम ऍक्च्युअली न्यू ऍट्रिब्यूट्स आर एस्टॅब्लिश. अँड बिकॉज ऑफ दी एकाग्रता परिणाम वन कॅन स्टॅबिलाइज दोज न्यू ऍट्रिब्यूट्स. दॅट इज व्हॉट वन ऑफ दी इंटरप्रिटर इज सेइंग लाईक दिस. माहिती आहे, अप्रबुद्ध म्हणून आहेत, त्यांनी हे इंटरप्रिटेशन दिलेलं आहे की बिकॉज ऑफ द निरोध परिणाम द ऍट्रिब्यूट्स ऑफ द थिंग चेंजेस, गुणधर्म चेंज होतात. कळलं की नाही? बिकॉज ऑफ द समाधी परिणाम न्यू ऍट्रिब्यूट्स आर एस्टॅब्लिश, अँड बिकॉज ऑफ द एकाग्रता परिणाम वन कॅन स्टॅबिलाइज दिस न्यू ऍट्रिब्यूट्स. त्याच्यामध्ये धर्मी कोण आहे? आता सोन्याचं जर उदाहरण घेतलं तर सोनं हे धर्मी आहे. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे धर्म आहेत ते धर्म इट इज युअर कॅपॅसिटी. पण तुम्ही कुठच्या लेवलला गेलाय त्याच्यावर आपण नाही करू शकत. आपण चेनचं बांगडी नाही करू शकत सोन्याची. कळलं की नाही? बट दिस पीपल कॅन डू दॅट बिकॉज दे हॅव गॉट द फुल पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सो दे कॅन डू ऑल दिस थिंग्स, बट अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू ऑल दिस थिंग्स. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज धर्मी. Now, again here, according to him only, that Aprabuddha, the siddhis explained in this chapter can be classified into 3 categories. The first is the 3.16 to 3.35. They are Adi Bhautik related. To the gross physical universe ला जे related आहेत त्या सिद्धीस सांगितले आहेत. नंतर 3.36 to 3.46 they are Adi Daivik. That means related to subtle universe. And 347 to 3.55 they are related to adhyatmic, which are related to कैवल्य. अशा पद्धतीने त्यांनी ते ग्रुपिझम केलेलं आहे. सर हे प्लीज रिपीट कराल परत एकदा? आधी दैविक, आधी भौतिक आणि 3.16 to 3.35 they are related to Adi Bhautik. That is the related to gross physical universe. Then 3.36 to 3.46 they are Adi Daivik, that is related to subtle universe. And 3.47 to 3.55 are Adhyatmic, which are related to Kaivalya. सर ये एकाग्रता परिणाम, समाधि परिणाम, निरुद्ध परिणाम, तो इसमें फर्स्ट एकाग्रता होता है, फिर समाधि होता है, फिर निरुद्ध होता है, ऐसा है ना? बराबर है, लेकिन उन्होंने उल्टा क्रम दिया है. हाँ. क्योंकि निरोध क्यों दिया है वो भी मैं बताता हूं आपको. निरोध इज राइट फ्रॉम द बिगिनिंग, बट ही इज टॉकिंग अबाउट द अल्टिमेट निरोध. And that's why he is explaining the Nirodha Parinam first. Even when you are transferring this thing from Dharana to Dhyana, there is a Nirodha. Nirodha means the constraint or the suppression. Both the things are there. Okay. Now from there only your Nirodha starts. But that Nirodha is always changing. Whereas this Nirodha Parinam, when you achieve that Nirodha Parinam, then it is permanent. Because now it is only the last step go to Kaivalya. That's why he is explaining that first. But why he is explaining first? Because we are habituated with this thing. Even in our case, the totally fluctuated mind, there is one thought and then there is another thought. But in between, there is a very small moment when there is no thought.
It is like pendulum. The pendulum is going that way and then it is coming here. But there it stops for a moment. Exactly in a similar way, one vritti is there, then coming the another vritti. In between there is a kshan. That is the nirodha kshan. But we are not aware of that kshan because we are not habituated with these things. And probably because of that, he is taking the first. And to be very frank, in ancient days, it is always a system that first you explain whatever is the difficult one. And that's why in the Samadhi first chapter, he first gave that Chitta Vritti Nirodha, Yoga Chitta Vritti Nirodha. Now, really people don't know what is yoga, what is chitta, what is vritti, what is nirodha. But he has explained it, and then he explained everything. Exactly in a similar way, he is explaining this nirodha parinam first. But what you say is correct. It is in the decline manner. That is definitely there. हाँ, और सर ये जो आपने अप्रबुद्ध का बताया, वो कैसे लिंक करेंगे दोनों से? किससे? नहीं, he is the वो मुझे author. क्लियर नहीं हुआ. He is the कॉलर author. ने, हाँ, तो व्हाट ये ही जो सेड इज, एक बार बताएंगे क्या? See, what he says is that if your chitta is getting the nirodha parinam, that means if your chitta is established in nirodha, then you can have the power to change the attributes of the thing. That means you can change the dharma. Okay. And then whatever is the anagata dharma, you can establish that in vartamana dharma lakshan. That means because of samadhi parinam, you can establish the new dharma. And because of the ekagrata parinam, you can stabilize that new dharma. That is the ekagrata, tulya pratyaya. That tulya pratyaya is there. So you are establishing that dharma. तो ये भी रिवर्स में आ रहा है ना, पहले एस्टेब्लिश कर सकते हैं, पहले फिर कैसे उसके establish करेंगे? एट्रीब्यूट्स. धर्म पहला एस्टेब्लिश करना है. सो धर्म आपको नया लाना है ना, जो अनागत में है वो अतीत में, वो वर्तमान में लाना है आपको. वो धर्म वर्तमान में आने के बाद देयर हैज टू बी अ तुल्य प्रत्यय. देन ओनली यू कैन एक्सपीरियंस दैट थिंग ना. इफ देयर इज नो तुल्य प्रत्यय, यू कैन नॉट एक्सपीरियंस दैट थिंग. तो फिर इसमें समाधि परिणाम पहले, फिर एकाग्रता, फिर निरुद्ध, ऐसा हो रहा है क्या? यहां पर उल्टा किया है. एकाग्रता परिणाम इज द अल्टीमेट एम ऑफ दैट समाधि परिणाम. समाधि परिणाम में सर्वार्थता एकाग्रता. धीरे धीरे यू आर गोइंग इनटू द डिटेल्स, यू आर पेनिट्रेटिंग इनटू द रियलिटी. Slowly and slowly you are approaching to the reality. And when you reach to the reality, then there is a tulya pratyaya, because now there is no beyond that. At that level, at that stage, at vitarka or vichara, whatever it may be the stage. So at that stage, now there is nothing. So there is a tulya pratyaya. So when you are reaching to that level of samadhi, then there is a tulya pratyaya. Till that time, there is a sarvarthata ekagrata. Sarvarthata ekagrata. Slowly and slowly, you are moving inside. Layer by layer, you are exploring the thing or exploring the object of meditation. एक एक कवर आपका अनकवर करते आप जा रहे हैं. That is the सर्वार्थता. लेकिन वो एक एक जो भी जा रहे हैं ना, उसके लिए आपको every time, every thought, there is a fusion. Fusion of jnata, jnaya and jnaya, this prakriya of jnana. So there is always a fusion. One thought आ गया मेरे इसमें, there is a fusion. Again it goes out. The second thought आ गया. This is the sarvarthata. When thought is coming, it is the sarvarthata. When fusion is there, it is the ekagrata. Again it will go. Again the third thought will come. जैसे कि राम के बारे में मैंने विचार किया कि राम है, राम एक पत्नी वृत्ति है. So ठीक है, that thought is coming, there is a fusion, immediately that thought goes. Again the second thought comes, that ऐसा कैसा राम कर सकता है, सीता को वनवास में कैसे लेके जा सकता है. The another thought, there is a fusion, again that thought will go. Like that, one and after another, the thoughts will come and go, and one thing will remain when the complete thought process stops. Because these thoughts are coming because of my sanskaras about Rama. It is not the reality of Rama.
It is the sanskaras which are there on my chitta. Because of that, the thoughts are coming. Only thing that I am allowing that is the smruti parishuddhi. I am allowing that thoughts to come and it will come up automatically. वो जो संस्कार है वो संस्कार unmanifested है, that gets manifested in the form of thoughts. And when I don't look at it, when मैं उसको साक्षी भाव से देखता हूं, तो वो थॉट में ताकत ही नहीं है, वो निकल जाते हैं, फिर दूसरा थॉट आता है. Slowly, all the thoughts will get exhausted and my chitta will be clear. The moment my thought process stops, immediately I go to the next level, that is the Ananda. See, सवितर्क और निर्वितर्क and then सविचार. सवितर्क के बाद निर्वितर्क आता है, वहां पर मुझे समाधि मिलती है. उसके बाद में वहां पर भी विचार है, लेकिन वो विचार जो है वो ग्रॉस नेम एंड फॉर्म के है. नाउ यहां पर भी विचार है, लेकिन वो सटल लेवल पे है, बट विचार इज देयर. एंड व्हेन आई ट्रांसेंड दिस, then there is no thought, whether vitarka or vichara. No thoughts are there. The moment thought process stops, the blissfulness manifests by itself, and slowly, automatically, I go into the Ananda stage. That is the third vehicle for my consciousness. Now I'm experiencing that. Now I feel that this is the essence of that object. That Ananda is the essence of that object. And when I continue that Samadhi avastha, slowly that Ananda also will vanish, and what remains is the Asmita Bhav. That is the pure I-ness. And that's why I told you that you have to study see this chapter. First, Vitarka Vichara Ananda Asmita Anugamat Sampradnyataha. दूसरा, ये जो एक क्षीण वृत्ते है अभिजातस्य वो सूत्र. उसके बाद का सवितर्क निर्वितर्क, अतएव सविचारा निर्विचाराच्या व्याख्याता, that also, and then the निर्विचार, that level complete enter. उसका जब तक आप स्टडी नहीं करोगे, चिंतन मनन नहीं करोगे, आपको ये समझने में कठिनाई होगी. मैं नहीं ऐसा बोल रहा हूं कि आपको समझेगा नहीं, लेकिन कठिनाई होगी. If your concepts about these aphorisms are clear, then it is very easy for you to understand these aphorisms. What do you mean by transformation? What do you mean by samadhi and the Sayyama? That you have to understand. Sayyama is there all the time. And every stage there is a Sayyama. Then only you can move to the another stage, which is at the higher, that is the subtlest. ऐसे जाते हम. That is what you have to understand. So this is something which you have to understand. झाले वाटतं 9:30. Thank you. Okay, we'll stop here. And next time we'll go to the, because उसके बाद में जो है, फिर बाद में एक दो सूत्र होने के बाद, एक ही सूत्र है, वो सूत्र होने के बाद सीधा अपने विभूति एक्चुअली चालू हो जाती है. विभूति, all the vibhutis will come afterwards. So we'll stop here. We'll have a Shanti Path together. So sit comfortably, spine erect, eyes are closed. Be aware of your natural breathing. Join your both the hands in Namaskar Mudra and Shanti Path all together. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Vashishyate. Om Shanti Shanti Shanti. Harihi Om. Rub your palms on each other and apply that heat around your eyes.
and slowly open your eyes. Hari Om. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you very much. Thank you.